येड्यापेक्षा आमचं शिक्षण जास्त, त्या येड्यापेक्षा आमचं वय जास्त, त्या येड्यापेक्षा जर आर्थिक न म्हणता असेल तर आमची प्रॉपर्टी जास्त. मग प्रॉपर्टी म्हणजे लायकी कशात? कारण जर वजनात बी म्हणलं तर त्याच्यापेक्षा आपलं वजन जास्त. बरं दिसण्यात म्हणलं तर त्याच्यापेक्षा दिसायलाही बरा. की लायकी पात्रता जर असे साहेब सांगा एकदा ठरवतात का शिवून? आमच्याकडे शहराचं झाड उगवलं की त्याला जागीच मुंडक्यावर पाय देऊन खोडल्या जातं, दाबल्या जातं. तुम्ही या शहराचं झाड वाढूच काऊन द्याला मला हेच कळत नाही मराठवाड्यानं. तेव्हाच जर ते शहराचं झाड जागीच दाबलं असतं तर आज महाराष्ट्राला हे सगळा त्रास झाला नसता. ए हापूस तोंडाच्या, जरांगे पाटलावर बोलायला तुझी लायकी तरी आहे का? त्या जरांगे पाटलाला येड येड येड, अरे त्या येड्यानं एवढा खुटा घातलाय 3 वर्ष झालं. काढून दाखव, कळालं का? आणि मग स्वतःला शिकलेला शाना समज. आणि तू कसा दिसतोय ती तूच आरशात बघ, मग तुला कळल तू कसा दिसतोय ती. आणि जरांगे पाटलाच्या वजनावर जाऊ नको. जरांगे पाटलांचं वजन अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलंय, समजलं का? आणि शरीराचं वजन त्यांचं का वाढलं नाही तर जरांगे पाटील 20 वर्षाच्या असल्यापासून समाजाच्या हितासाठी लढतात. आणि त्यांची उपोषणं 20 वर्षापासून असल्यापासून चालू आहे ती. जरांगे पाटील 20 वर्षाचा असल्यापासून त्यांची उपोषणं चालू आहे ती, म्हणून त्यांचं शरीर वीक झालं आहे. तुमच्यासारखं असं हे जो थोडं खाऊन त्याचं थोडं खाऊन त्यांनी शरीर नाही फुगवलं, समाजासाठी जीव अर्पण केला आहे त्यांनी, समजलं का तुला? त्यांनी समाजासाठी रक्ताचं पाणी केलं आहे. तुमच्यासारखं असं समाजाच्या जीवावर दुकानं मांडून स्वतःची पोळी भाजून घ्यायचं आणि खाऊन पिऊन गाल फुगवायचं असलं नाही जरांगे पाटलांनी केलं, कळालं का? आणि तू शिकलेला असला तर तू विकलेला आहे, म्हणून तर सुपारी घेऊन लोकांची जरांगे पाटलांवर भुकायला लागला ना. तू त्या पिल्लावळीतला आहे, आम्हाला कळत नाही का? आणि तुमची लायकीच नाही रे जरांगे पाटलावर बोलायची, जळक्यानो. कारण तुम्हाला कसं झालंय माहिती आहे का? अनपडच जरांगे पाटील, तुम्हाला कळायलाच भाग नाही की बाबा ह्यांना. अरे तुम्ही नादच करू नका जरांगे पाटला, तुमची लायकीच नाही जरांगे पाटलावर बोलायची, कळालं का? कारण खणखणीत नाही ती, खणखणीत नाही फुटायचं. आणि नाही मॅनेज बी होणार. कट्टर मराठा, नाद नाही करायचं.